नमस्कार. ज्या शेतकऱ्यांनी बँकेकडून कर्ज घेतले होते ते कर्ज आता माफ केले जाणार आहे. आपण बघितलंच असेल की आता काही दिवसाखाली शेतकरी नेते बच्चू कडू एक आंदोलन करण्यात आलं होतं. तर त्या आंदोलनाला पूर्णपणे यश मिळालं. त्यामुळे सरकारला कर्जमाफी करणं भाग पडलं. मुख्यमंत्री पत्रकार परिषदेमध्ये कर्जमाफीबद्दल म्हणाले की तारीख दिलेली आहे, ती तारीख कोणती आहे व कोणत्या शेतकऱ्यांचे कर्ज किती लाखापर्यंत माफ केले जाईल व कोणत्या वर्षात कर्ज माफ केले जाईल. जसे की 2024मध्ये कर्ज काढलं असेल किंवा त्या अगोदर कर्ज काढलं असेल तर कर्ज ही थकबाकीत पडता रेग्युलर कर्ज भरतात त्यांना कर्जमाफीचा लाभ मिळेल का? लाभ मिळत असेल तर नक्की लाखापर्यंत आहे. लाभ किती जाईल व जी कर्जमाफी होणार आहे त्या कर्जमाफीमध्ये कोणते शेतकरी पात्र केले जातील, ही सर्व माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत. तर पात्र शेतकऱ्यांसाठी पहिल्या टप्प्यामध्ये दिली जाणार आहे. त्यांची जी जिल्हानिहाय यादी आहे ती आता समोर आलेली आहे. म्हणजे जे कर्जमाफीच्या नियमात बसणारे शेतकरी आहेत ते या ठिकाणी आपण सर्व बघून घेणार आहोत. तर लक्षपूर्वक बघा. तर बघा, शेतकरी 2025 कर्जमाफीसाठी लागू केले जाते. म्हणजेच ज्यांच्याकडे 1 हेक्टरपेक्षा कमी किंवा जास्त 2 हेक्टरपर्यंत शेती आहे अशा शेतकऱ्याला पहिल्या टप्प्यामध्ये कर्जमाफी दिली जाईल. म्हणजेच त्यांचं जे कर्ज आहे ते सर्वात अगोदर माफ केलं जाईल. कारण जे लघु आणि सीमांत शेतकरी आहेत असे शेतकरी करण्यासाठी मोठ्या प्रमाणात बँकेकडून कर्ज काढलं आहे. जवळपास पूर्णपणे भारतामध्ये 85% जे शेतकरी आहेत ते लघु आणि सीमांत शेतकरी आहेत. त्यानंतर जे बाकीचे आहेत त्यांना दुसऱ्या किंवा तिसऱ्या टप्प्यामध्ये कर्जमाफी केली जाणार आहे. कर्जमाफी होणार नेमकं कोणत्या वर्षापासून ते कोणत्या वर्षापर्यंत केली जाईल. जसे की 24 ते 25मध्ये शेतकऱ्यांनी बँकेकडून कर्ज काढलं असेल आणि ते कर्ज आता थकीत पडलं असेल त्यांची कर्जमाफी केली जाणार आहे. किंवा 2023 किंवा 25च्या दरम्यान कर्ज काढलं असेल तर त्यांना कर्जमाफी होणार आहे. किंवा त्यांची 2021 ते 24च्या दरम्यान किंवा 21च्या अगोदर कर्ज काढलं असेल आणि जे कर्ज आता थकीत पडलं असेल तर ते कर्ज माफ होणार का? तर अशी माहिती आपण सांगणार आहोत. त्यामुळे सर्वांनी नक्की व्हिडिओ बघा. 2017 ते 24पर्यंत दरम्यान शेतकऱ्यांची पीक कर्ज बँकेकडून काढलं असेल त्यांचे पीक माफ होणार आहे. ज्यांनी 2024च्या नंतर पीक कर्ज काढलेलं अशा शेतकऱ्यांना काय रूल्स लावलेले आहेत तर बघा. 2017मध्ये कर्जमाफी झाली होती. त्या कर्जामधील 1 एप्रिल 2009 ते 30 जून 2016मध्ये थकीत कर्ज माफ करण्यात आलं होतं. म्हणजे जवळपास 7 वर्ष असलेले थकीत कर्ज माफ करण्यात आलं होतं. तर आता या पद्धतीने 2017 ते 24 दरम्यान थकीत असलेले जे पीक कर्जमाफी आहे आणि त्याचबरोबर शेतकऱ्याला कर्जमाफीपासून वंचित राहावं लागेल. तर बघा, ज्या शेतकऱ्यांनी 2025मध्ये नवीन कर्ज बँकेकडून काढलं असेल त्याचं थकीत कर्ज राज्य सरकारकडून गृहीत धरण्यात नाही तर फक्त प्रोत्साहन अनुदान सरकार देईल अशी शक्यता आहे. सरकारकडे ठेवू शकते. म्हणजेच बघा, 2017 ते 24 दरम्यान शेती पिकासाठी बँकेकडून कर्ज घेतलं असेल आणि ते कर्ज थकीत असेल तर तेच कर्ज माफ केलं जाणार आहे. बाकी 2025मध्ये कर्ज काढलेलं असेल तर ते कर्ज माफ होणार नाही. त्याचबरोबर असे काही जण असतील की ज्यांनी आपलं कर्ज 2017 ते 24 या दरम्यान झालेलं 7 वर्षात एखाद्या वेळेस किंवा त्यापेक्षा जास्त टाईम आपलं कर्ज रिन्यू केलं असेल त्यांना देखील कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे. परंतु हे कर्ज 2025मध्ये रिन्यू केलेलं नसावं. तर तुम्ही 2025मध्ये आपलं कर्ज रिन्यू केलं असाल त्यांचं थकीत कर्ज माफ केलं जाणार नाही. हे सर्वांनी लक्षात घ्यावं. कारण 2017च्या कर्जमाफी योजनेत अशाच प्रकारचे नियम लावण्यात आले होते आणि 2025च्या कर्जमाफी योजनेत अशाच प्रकारचे नियम लावण्यात येतील. त्यानंतर बघा, 2025ची कर्जमाफी तारीख आहे ती या ठिकाणी आपण बघा. बच्चू कडूंनी केलेल्या आंदोलनामुळे सरकारला कर्जमाफीच्या तारखेबद्दल बोलणं भाग पडलं. राज्य सरकार कर्जमाफीच्या तारखेबद्दल काय म्हणाले? सर्वात पहिले तर बघा, जुलै महिन्यापासून कर्जमाफीचे अंतिम दस्तऐवज आणि तारीख मंजूर करण्यात आली आहे असे राज्य सरकारकडून सांगण्यात आलं आहे आणि जुलैच्या शेवटच्या टप्प्यात शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ देण्यास सुरुवात केली जाईल अशी एक शक्यता सरकारकडून व्यक्त केली जाते. तर लवकरच आता शेतकऱ्यांना कर्जमाफी होणार आहे. अशाच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या न्यूज अपडेट या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर भेटूया असेच एका नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.